नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र चंद्रकांत वाघ, जय बजरंगबली तीर्थयात्रा कंपनी टूर अँड ट्रॅव्हल्स। आज माझ्याबरोबर माझे बंधू श्री संजय वाघ साहेब हे आलेले आहेत आणि आम्ही दोघेजण मोटरसायकलवरती शिमल्यावरनं काल निघालो आणि सांगलीला मुक्काम केला। सांगल्यावरनं आज सकाळी चिटकुल, भारताचं शेवटचं गाव, त्या चिटकुल गावामध्ये आलेलो आहे। आणि हे चिटकुल गाव आहे आणि हे शेजारी ही जी नदी वाहते, या नदीचं नाव आहे बास्पा नदी। ही नदी आपलं भारताचं म्हणजे जी चायना बॉर्डर आहे इथून 60 किलोमीटर, तिथून ही बास्पा ग्लेशियर, हे सर्व ग्लेशियर वितळून आहे ना, सर्व बर्फ वितळून येते आणि बास्पा नदी खूप अशी प्रचंड प्रमाणामध्ये तिचं स्पीड भरपूर आहे। आज थोडंसं पात्र कमी आहे, पण रोजच्या याच्यामध्ये भरपूर मोठं पात्र असतं एकदम। आणि चारी बाजूनी डोंगर आहे आणि एक मस्तपैकी छान असं वातावरण आहे। सर्व तुम्ही पाहू शकता, पुढे हे जे देवदारची झाडं आहेत आणि सर्व बघा ढग खाली आलेले आहेत, एकदम पावसाचं वातावरण, असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये खूप छान असं वातावरण। आणि मित्रांनो, नक्की या व्हिजिट देण्यासाठी चिटकुल भारताच्या शेवटच्या गावामध्ये तुम्हाला जर टूर करायची असेल तर मला संपर्क करा। माझं नाव चंद्रकांत वाघ, 9882560800। नक्की या मित्रांनो। आणि आपण विदेशात जातो, तर विदेशात न जाता पहिला भारत देश पूर्णपणे पाहून घ्या। भारतामध्ये खूप सुंदर आहे, निसर्गाने सौंदर्य नटलेले आहे भारत हा। आणि नक्की ह्या गावाला व्हिजिट द्या, भारताचं शेवटचं गाव चिटकुल। आणि हे आर्मीचे जवान आहेत, आर्मीचं इथून चायना बॉर्डर सुरू होते आणि इथून आपल्याला बंदी म्हणजे नो एंट्री आहे। टुरिस्ट लोकांना किंवा स्थानिक लोकांना जाऊन देत नाहीत इथे हे आहे। तर या आर्मीच्या जवानांना माझा सल्यूट आहे की मायनस टेम्परेचरमध्ये हे लोक आपली ड्युटी करतात एकदम, ठीक आहे। आज हे लोक बॉर्डरवरती ड्युटी करतात म्हणून आपण सुरक्षित आहेत। आणि यांना माझा सल्यूट आहे। यांच्यासाठी जय हिंद, माझा सलाम। आणि आपण सर्वांनी नक्की फिरायला या। जय महाराष्ट्र, जय हिंद, धन्यवाद।